नमः। सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज महाराजांच्या लीला ह्या अनंत आहे आणि ह्या स्वामींच्या लीलांना कधीच अंत नाहीये। कारण की जेव्हा ब्रह्मांड नायक या अक्कलकोट मध्ये राहत होता आणि अनेक भक्त स्वामींकडे येत होते, प्रत्येक जण दुःख होता, प्रत्येकाच्या मनात काही ना काही शंका होत्या आणि त्या शंकांचं निरसन कोणी करत असेल तर माझा ब्रह्मांड नायक करत असेल। स्वामी महाराज यांच्या लीलाच अनंत आहे आणि ह्या लीलांना कधीच अंत होणार नाही। महाराज कशी लीला दाखवतील हे कधीच सांगता येत नाही। अनेक भक्त अक्कलकोटला येत असं माझे ब्रह्मांड नायक स्वामी महाराज वटवृक्षाच्या छायेमध्ये बसलेले असायचे। महाराजांच्या रूपाचं वर्णन काय करावं, ज्या ठिकाणी हजारो सूर्य एकत्र व्हावे, जो तेजोमय प्रकाश व्हावा असा माझा ब्रह्मांड नायकाचा चेहरा दिसत होता। डोळे असे दिपायचे, आपण साक्षात बघू शकत नसायचं असा माझ्या ब्रह्मांड नायकाच्या चेहऱ्यावरचं तेज दिसत असे। ते माझे साक्षात स्वामी समर्थ महाराज। महाराजांच्या लीला कशा वर्णन कराव्या, कशा सांगाव्या, शब्द अपुरे पडतात। महाराज भक्ताची किती काळजी करतात या कोंडू नानावरून ओळखावं। या कोंडू नाना कोण? 18 विश्व दारिद्र्य ज्याच्या आयुष्यात आलं तो कोंडू नाना स्वामींचा भक्त होता, स्वामींवर विश्वास होता। माझ्या आयुष्यात जर कोणी चांगलं करत असेल तर माझे स्वामी समर्थ महाराज चांगले करतील, हे हा विश्वास त्याचा स्वामींप्रती होता। महाराजांच्या चरणांजवळ बसलेला होता, स्वामींकडे बघत होता आणि महाराज म्हणत होते, अरे कोंड्या काय बघतोस, आम्ही आहोत, काळजी करू नकोस। स्वामी महाराज हे साक्षात त्याला सांगत होते। कोंडू नाना फक्त यायचा, स्वामींच्या चरणाची सेवा करायचा आणि आपल्या घरी जायचा। पत्नी कधी कधी विचारायची, अहो आजचा काय बंदोबस्त केला का नाही, संध्याकाळी काही खायला आहे का नाही, दाना पाणी आहे का नाही, तुम्ही विचारत नाही, फक्त घरातून निघून जातात, स्वामींची सेवा करतात, घरात काय आहे का नाही हे मला काय चालणार। कोंडू नाना फक्त मनामध्ये एकच विचार करायचे, माझे स्वामी माझ्या पाठीशी, तू कशाला काळजी करतेस, महाराज सर्व ठीक करतील, माझा विश्वास आहे माझ्या ब्रह्मांड नायकावर। आणि या कोंडू नानांचा एक मुलगा होता छोटा, त्याचं नाव धोंडू होतं, धोंडू म्हणायचे त्याला लाडाने। या धोंडूने एक दिवस विचारलं, बाबा स्वामींच्या दर्शनाला जातात, मला बी कधी घेऊन चला ना, उद्या मला जायचंय, तू तयारी कर, आपण जाऊ। कारण की कोंडू नानांना आनंद झाला की आपला मुलगा म्हणतोय की मला बी स्वामींच्या दर्शनाला घेऊन चला। जो स्वामी भक्त असतो ना त्याच्या मनामध्ये एकच आस असते, स्वामी भक्त तयार करणं, प्रत्येकाच्या मनामध्ये स्वामी सेवा रुजवावी हीच त्याच्या मनामधली अपेक्षा असते। महाराजांचं प्रवचन चाललं होतं, महाराजांच्या शिवकथेमध्ये ज्यावेळेस ते कथा गात होते त्यावेळेस असं वाटत होतं की साक्षात महादेवाच्या ज्या कथा आपल्या पुढे साक्षात घडताय, महादेव आपल्या पुढे दिसतात, सतीचं रूप दिसतंय, जे जे वर्णन केलं ते साक्षात डोळ्यापुढे आपलं चित्र फिरत होतं। महाराजांनी कथेमध्ये कर्मावर सांगितलं आणि मी पणावर सुद्धा सांगितलं। जिथं तुमचा मी आला तिथं तुमचा अहंकार आला, म्हणून माझ्या स्वामींच्या नामामध्ये ज्या ठिकाणी मीचा स्वाकार होतो तिथं स्वामी नाव येतं, जिथं मीचा स्वा होतो तिथं स्वामी नाव येतं, कारण की स्वामींच्या नामामध्ये मीचा स्वा आहे। महाराजांनी एक उदाहरण दिलं की स्वामी शक्ती शिवशक्ती आहे। जर आपण कधी स्वामींच्या डोक्यावरचा भाग बघितला
तुम्हाला साक्षात शिवपिंड त्या ठिकाणी दिसेल, शिवाचं लिंग त्या ठिकाणी दिसेल, साक्षात ज्योतिर्लिंग दिसेल. हे महाराज दर्शवतात. आणि हे कोंडू नाना अनुभवत होते. आणि त्यांना आनंद झाला की माझा मुलगा मला सांगतोय की स्वामींच्या दर्शनाला जायचं. सकाळ झाली. मुलांनी आणि बापांनी तयारी केली स्वामींच्या दर्शनाला. माझ्या ब्रह्मांड नायकाचं स्नान चालू झालेलं होतं. चोळप्पा महाराज स्वामींना स्नान घालत होते. सुंदराबाई स्वामींसाठी गरम पाणी घेऊन येत होती. आणि बाळप्पा महाराज स्वामींच्या शरीराला चंदन लावत होते. सुगंध सर्वीकडे पसरलेला होता. माझा ब्रह्मांड नायक कंबरेवर हात ठेवून एक हात उंच करून सर्वांना दर्शवत होता की साक्षात मी चित्त ब्रह्मांड उभा आहे. आणि स्वामींचं स्नान चालू असताना स्मिताचं सुंदर स्वामींच्या चेहऱ्यावरचं हास्य निर्माण झालेलं होतं. आणि सर्वजण अनुभवत होते. साक्षात ब्रह्मांड नायकाला बघत होते. ज्या ठिकाणी सूर्याची कवळी किरण स्वामींच्या अंगावर पडलेली होती, ती कवळी किरण सुद्धा सांगत होती, स्वामी हा क्षण आमच्यासाठी असाच असू द्या. हे किरण तुमच्या शरीरावर जे पडलेले आम्हाला असा तुमचा सहवास लागू द्या. ही सूर्याची किरण त्या ठिकाणी जशी जाणवत होते त्या ठिकाणी. आणि माझे स्वामी मंद असे हसत होते. स्वामींचं हसणं सुद्धा फार सुंदर असायचं. ज्यावेळेस माझे स्वामी हसायचे, ब्रह्मांड नायक हसायचे, त्यांच्याकडे बघत राहावं असे सुंदर स्वामी महाराज हसत असे. स्वामींच्या अध्यायांमध्ये फार वर्णन केलेलं आहे. स्वामींना कधी कधी ब्रह्मांड हस्ते म्हणत असायचे. आणि महाराज कायम ब्रह्मांड हस्ते निर्माण करत असते. ते रागाच्या भरामधून जेव्हा बाहेर यायचे तेव्हाच ब्रह्मांड हस्ते निर्माण होत असे. आणि स्वामींचा राग फार अनावर होता बरं का. ज्या वेळेस स्वामींना राग येत असेल, स्वामींचे डोळे लाल तेज बुंद होत असे. स्वामींसमोर कोणाची जायची हिंमत नसे. सुंदराबाई लांबून पळून जात असे. चोळप्पा महाराज थांबत नसे. बाळप्पा महाराज थांबत नसे. भुजंगा थांबत नसे. कृष्णाजी पंत थांबत नसे. श्रीपाद भट्ट तर लांब निघून जात असे. ते चोपदाराची सेवा करत असे. तरी एवढा स्वामींचा राग अनावर होत नसे. नाम और नंबर के साथ बनाओ शानदार इंडिपेंडेंस डे पोस्टर. हर तरह के देशभक्ति पोस्टर तैयार सिर्फ 9 रुपए में. क्या आप हर वक्त थका थका महसूस करते हैं और मल्टी विटामिन्स और सप्लीमेंट्स के भरोसे रहते हैं? मग स्वामींना शांत कसे करायचे? महाराज कोणती तरी लीला करतात, त्यामागे कुठला तरी अर्थ नक्की असतो. महाराजांना राग अनावर झाला तर अक्कलकोट मध्ये एक सोनारीन वेडीन एक मन्याबा होता. हे वेड्यावानी फिरायचे ते अक्कलकोट मध्ये. आणि ज्यावेळेस ते वेड्यावानी फिरत असे तर सर्वजण त्यांना पकडून आणत असे. आणि त्यांना पकडून आणल्यावर ते स्वामींसमोर भजन म्हणत असे. ज्ञानबा तुकाराम बोडकीचं काय काम, ज्ञानबा तुकाराम बोडकीचं काय, ज्ञानबा तुकाराम बोडकीचं काय, हे भजन चालू असे. आणि ज्या वेळेस हे भजन रंगत असे, माझे स्वामी माझा ब्रह्मांड नायक खदा 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 हसत असे. या पृथ्वीला सुद्धा कंपाऊंड पावत असे त्या ठिकाणी की पृथ्वी हलू राहिली, नाचू राहिली असं वाटत असे. माझा ब्रह्मांड नायक त्या टायमाला हसत असायचा. आणि स्वामी जेव्हा हसायचे ना, ज्यावेळेस त्यांचं ब्रह्मांड हास्य निर्माण व्हायचं. आणि अशा वेळेस जर कोणी गेले तर स्वामी महाराज या डोक्यावर हात ठेवून जायचे, जा तुझी इच्छा म्हणून आली, आम्ही आहोत. आणि महाराज हसत राहायचे. प्रत्येकाची इच्छा पूर्ण करत असे हा ब्रह्मांड नायक. प्रत्येकाला देण्यासाठी कोणी आला असेल तर अक्कलकोटचे स्वामी समर्थ माझे स्वामी समर्थ महाराज आलेले. आणि ज्यावेळेस त्यांचं हास्य निर्माण होत असे तर स्वामी इतके आनंदात असायचे. सर्वजण आपल्या इच्छा सांगत असे. जर हा कोंडू नाना निघाला आपल्या मुलाला घेऊन, तयारी करून, सकाळची वेळ होती आणि अक्कलकोटच्या दिशेने हे बाप बेटे निघालेले होते. स्वामींचं स्नान चाललेलं होतं. आणि महाराज तेवढ्याच बोलले, आमचा कोंडे येणारे, हा लंगडी खेळणारे. महाराजांचा अर्थ कोणाला समजत नसे. असा कसा हा असा कसा देवाचा देवबाई थकडा, असा कसा हा असा कसा देवाचा देवबाई थकडा. देव एक पायानी लंगडा, देव एक पायानी लंगडा, देव एक पायानी लंगडा, देव एक पायानी लंगडा, देव एक
कसा देवाचा देव बाई ठकडा, असा कसा देवाचा देव बाई ठकडा. देव एक पायानी लंगडा, देव एक पायानी लंगडा, देव एक पायानी लंगडा, देव एक पायानी लंगडा. आणि स्वामी बोलत असे, आमचा कोंडू आता लंगडी खेळणार. बाळप्पा महाराज विचारात पडले, महाराज असे काय शब्द सांगतात ते. महाराजांची लीला होती आणि महाराज ज्या अर्थी काहीतरी शब्द बोलत असे त्या मागे काही ना काही लीला घडत असे. कोंडू नाना आणि त्यांचा मुलगा अक्कलकोटच्या दिशेने निघाले. दुपारची वेळ झालेली होती म्हणून मुलाला तहान लागली आणि मुलाने बापाला सांगितलं, बाबा खूप तहान लागलेली आहे, मला पाणी प्यायचंय. कोंडू नाना बोलले, ह्या इथं जवळच एक विहीर आहे, आपण त्या विहिरीवर पाणी पिऊया. आणि त्यावेळेस इंग्रजांचा काळ होता आणि इंग्रजांचा अधिकार त्या विहिरीवर होता. एक बंब गार्ड होता, एक इंग्रज अधिकारी, तो भारतीयांना तुच्छ समजत असे. आणि त्याच्याकडे एक माकडीण होती, सुंदरी माकडी, त्या नाव होतं त्या माकडींचं सुंदरी. आणि जेव्हा ह्या बमगार्ड ह्या विहिरीवर अधिकार दाखवत असे, कोणत्याही भारतीय माणसाने ह्या विहिरीतलं पाणी प्यायचं नाही आणि हातपाय सुद्धा धुवायचे नाही, हे त्याचं ठरलेलं होतं. आणि कोंडू नाना अक्कलकोटला येताना मध्ये ती विहीर लागली आणि सांगितलं, बाळा ही बाई इथं विहीर आहे, आपण इथलं पाणी काढू आणि पिऊ, हातपाय बी धुवून घेऊ. दोघं जण विहिरीजवळ आले, पाणी काढलं आणि पाणी पिलं. आणि त्यात सुंदरीचं दुपारचं जेवण चाललेलं होतं, म्हणजे त्या माकडींचं. बमगार्ड तिच्यासाठी पाणी घेऊन आणत असताना बाहेर आला आणि त्याचं लक्ष विहिरीकडे गेलं. विहिरीकडे गेलेलं असताना कोंडू नाना तिथं पाणी पिताय आणि हा बमगार्ड जोरात चिडला, ए हरामखोर, कोण आहे, इडियट्स, असे शब्द इंग्लिश मध्ये तो बोलू लागला. आणि धावत धावत हा बमगार्ड तिथं गेला आणि गेल्यावर कोंडू नानांना अपशब्द बोलू लागला. कोंडू नाना एवढंच बोलले, आम्ही तुमची विहीर नाही घाण केली, आम्ही फक्त ह्यातलं पाणी पिलं, आमचं काही चुकलं असं तर आम्ही क्षमा मागतो. आणि ह्या बमगार्डच्या पायामध्ये बुट होते. अगर आपके नाम से भी कोई फेक लोन चल रहा है तो उसे तुरंत रिपोर्ट करिए, वरना आपको जीवन में कोई भी दूसरा लोन नहीं मिलेगा. अगर आप तर आम्ही क्षमा मागतो. आणि ह्या बमगार्डच्या पायामध्ये बुट होते आणि ते बुट घातलेले असताना त्याने आपली पहिली लात त्याच्या कमरेमध्ये टाकली. हा कोंडू नाना खाली पडला. तो हात जोडतोय, साहेब मला मारू नका. आणि हा बमगार्ड त्या ठिकाणी शिव्या देतोय आणि एका पायाने लाता बुक्क्यांनी कोंडू नानाला खूप मारतोय. हा त्याचा मुलगा सर्व प्रकार बघतोय आणि हात जोडून त्या बमगार्डच्या पायाला धरतोय, नका ना माझ्या बाबांना मारू, माझ्या बाबांनी काय केलं, माझ्या बाबांना सोडा ना. आणि बमगार्डने एक लात घेतली आणि त्या धोंडूच्या अंगावर त्यांच्या मुलाला मारली. तो बाजूला जाऊन पडला. कोंडू नानाला हे पाहवत नव्हतं, डोळ्यामध्ये अश्रू आलेले होते. मुलाला मारलेले याच्या तावडीतून कसं सुटावं आणि मनामध्ये स्वामींचं नाव घेत होते, स्वामी तुम्ही या ना, स्वामी तुम्ही कुठे, माझ्यासाठी या ना स्वामी. फक्त मनामधून धावा चाललेला होता. आणि हा बमगार्ड लाता बुक्क्याने त्यांना मारत होता आणि शिवीगाळ करून आपल्या घरामध्ये गेला. मुलगा उठला आणि बाबाजवळ आला, बाबा उठा ना, खूप मारलं का तुम्हाला या ठिकाणी. कारण मुलाला बापाला झालेला घाव पाहत नव्हता. कोंडू नाना डोळ्यामधून आसूर येत होते. आपल्या मुलाला जवळ केलं, बाळा जाऊ दे रे, आपल्या नशिबात काहीतरी कर्म असतील आपले वाईट, म्हणून आपल्याला शिक्षा मिळाली असेल. मग बाबा तुम्ही लय स्वामींचं नाव घेतात, आले का तुमचे स्वामी, तुम्ही आईशी भांडत असतात,
माझे स्वामी माझ्या सोबत सदैव आहेत, मग आज का नाही आले? देवा तुझ्या विना रे हे दुःख सांगू कुणाला, 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 देवा तुझ्या विना रे हे दुःख सांगू कुणाला. सुख दुःख भोगण्याला, सुख दुःख भोगण्याला, देवा तुझ्या विना रे हे दुःख सांगू कुणाला, देवा तुझ्या विना रे हे दुःख सांगू कुणाला. कोंडू नाना फक्त मुलाच्या डोक्यावरून हात फिरत होते, शब्द नव्हते. अरे स्वामींची लीला असेल, स्वामी नक्की माझ्यासाठी येतील. नाही बाबा, मी तुमच्या स्वामींकडे नाही येणार, मला घरी घेऊन चला. बाळा असं बोलू नकोस, ते साक्षात दत्त अवतारी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ होते. त्यांची काही लीला असेल, माझ्या कर्मामध्ये जो भोग असेल तो मी भोगतोय. आणि ते लहान बाळ आपल्या बापाला उठवते, जखमा अंगावर झालेल्या होता, अंग लाही लाही दुखत होतं. आणि त्या ठिकाणी कोंडू नाना कसे तरी उठले आणि मुलगा हात धरून स्वामींच्या दर्शनाला घेऊन जातोय. असा प्रसंग त्यांच्या नशिबी आलेला होता, ज्या ठिकाणी बाप मुलाला स्वामींच्या चरणी घेऊन जात होता आणि त्याच ठिकाणी तो मुलगा बापाला घेऊन जातोय. मुलाच्या डोळ्यामध्ये अश्रू निर्माण झाले होते, स्वामींबद्दल राग निर्माण झालेला होता. कोंडू नाना समजून सांगत होते, अरे धोंड्या रागवू नको स्वामींवर, स्वामींना आवडणार नाही रे, आपण स्वामींना सांगायचं नाही रे, फक्त स्वामींचं दर्शन घ्यायचं आणि तिथून निघायचं. आणि अक्कलकोटला येऊन पोचले, गर्दी अफाट होती स्वामींपुढे. प्रत्येक जण स्वामींचं दर्शन घेत होता, स्वामींच्या चरणी लीन झालेला होता. प्रत्येक जण स्वामींकडे पाहून समाधानी होत होता. आणि कोंडू नानांचा नंबर आला आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि दुःख डोळ्यांमध्ये दिसत होतं. माझ्या स्वामींना सर्व समजलेलं होतं. स्वामी एवढ्या गर्दीमध्ये म्हणताय, कोंडू आलास, आम्ही तुझीच वाट पाहत होतो. हा धोंड्या आमच्यावर काय नाराज आहे? इकडे आमच्याजवळ आहे, आम्ही तुला बोलवत आहोत. महाराज शब्दामध्ये त्याला गुंतवण्याचा प्रयत्न करताय. आणि हा गाल फुगून होता कोंडू नानांचा मुलगा, पूर्ण गाल फुगवले, महाराजांकडे रागात पाहत होता, खाली मान घातलेली होती, डोळे ताट करून असा स्वामींकडे बघत होता. कोंड्या काय झालं धोंड्याला? याला वाढा आमच्या जवळ, आम्ही बोलवतोय ना. Profits is the ultimate parameter of success of a business. And as a business owner, if you are busy आमच्या जवळ आम्ही बोलवतोय ना, ये इकडे इकडे बाळा. आणि महाराज तिथून उठले आसनावरून. आणि महाराजांजवळ गोटे असायचे. कथेमध्ये गुरुलीलामृतमध्ये प्रत्येक ठिकाणी वर्णन केलेलं आहे. महाराज गोट्या खेळत असे लहान मुलांसोबत.